LPG गॅस दरवाढीचे केंद्र सरकारकडून समर्थन. आंतरराष्ट्रीय दरात 46% वाढ, मात्र भारतात किंमत सर्वात कमी. आखातीतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतीत तब्बल 46% प्रचंड वाढ झालेली आहे. मात्र तरीही जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील गृहिणींना अजूनही अत्यंत स्वस्त दरात स्वयंपाकाचा गॅस मिळतो आहे, असा दावा केंद्र सरकारने रविवारी केलेला आहे. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर सरकारने ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपये झालेली आहे. सरकारने स्पष्ट केलेलं आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर या दरवाढीचा थेट बोजा पडणार नाही. त्यांना दरवर्षी पहिल्या 4 रिफिलवर मिळणारी 300 रुपयांची सबसिडी अनुदान पूर्वीप्रमाणे सुरू राहील. त्यामुळे या गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर अवघ्या 642 रुपयांमध्येच मिळणार आहे. चालू वर्षात 7 मार्च रोजी गॅसच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे यंदा वर्षातील ही एकूण 89 रुपयांची वाढ आहे. केंद्र सरकारच्या पत्रकानुसार पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीच्या सागरी व्यापारी मार्गावरील विस्कळीत वाहतुकीमुळे LPG सिलेंडरचा मूळ पुरवठा खर्च 1600 रुपयांच्या पुढे गेलेला आहे. भारतात लागणाऱ्या एकूण LPG गॅसपैकी 60% गॅस आयात करावा लागतो. या आयातीचे दर सौदी अरामको कंपनीच्या सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राईसनुसार ठरतात. फेब्रुवारीमध्ये $543 प्रति टन असलेला हा दर जूनमध्ये $790 वर पोहोचला आहे. या बाह्य परिस्थितीवर कोणतेही नियंत्रण नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.